गेल्या 12 वर्षात देशात हजारो सरकारी शाळा बंद, इन्फ्रास्ट्रक्चरचा अभाव, CJPचा दावा. पण खरा प्रश्न इन्फ्रास्ट्रक्चरचा अभाव की घटती पटसंख्या? घटती पटसंख्येची खरी कारणं: इंग्रजी माध्यमांकडे वाढती पसंती, शहरांकडे स्थलांतर, ऊसतोडी कामगारांचं मायग्रेशन, बालमजुरी, बालविवाह, सुरक्षेचा प्रश्न आणि शाळेचं अंतर. UDIACचा रिपोर्ट मी लावलेला आहे सुरुवातीलाच. देशात पिण्याचे पाणी 99%, वीज 93%, मुलांचे शौचालय 92.5 आणि मुलींची 95.6. महाराष्ट्रात पिण्याचे पाणी 100%, वीज 97%, मुलांची शौचालय 95.6% आणि मुलींची 98%. त्रुटी आहे हे मला मान्य आहे, तरीही हेच कारण शाळा बंद होण्यामागचं असू शकत नाही. शालेय स्तरावर आपण मोफत शिक्षण, आहार, गणवेश, पुस्तके आणि ट्रान्सपोर्टेशन, त्याचबरोबर उच्च शिक्षणात 8 लाखांच्या आत उत्पन्न असणाऱ्या मुलींना इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजमध्ये 100% मोफत शिक्षण देतोय. पुढे जाऊन IT राईट टू एज्युकेशन अंतर्गत चांगल्या खाजगी शाळांमध्ये 25% जागा राखीव आहेत. महाराष्ट्रात 1 लाखहून अधिक जागा उपलब्ध असताना सुमारे 17,000 जागा रिक्त आहेत. तरी हे कारण कसे असू शकते? आता बोला. मला आठवतं 1990 ते 99 मध्ये मुंबई विद्यापीठचे व्हाईस चान्सलर श्रीधर गुप्ते यांच्या विरोधात एक खूप मोठी आंदोलन उभं राहिलं होतं, विद्यार्थी आंदोलन. त्याचे पडसाद मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा दिसले होते. मी स्वतः त्याच्यात सहभागी होते. पण त्यावेळी आम्ही घेराव घातला होता, पण कधी धमक्या, शिवीगाळ केला नाही. आमची सर्व मागण्या आम्ही मान्य करून त्यांना राजीनामा द्यायला लावला होता. भारताने विद्यार्थी चळवळ पहिल्यांदाच बघितलेत असं नाही. आपण आवाज उठवा, हा अधिकार आहे, पण थोडं नम्रतेने, धमक्या देऊन नाही. सभ्यता ही हवीच. असं नको काम शून्य आणि प्रसिद्धी धन्य. आधी काम करा, मगच पब्लिसिटी करा. तुम्ही उद्या देशाचे भवितव्य आहात हे विसरू नका आणि आपल्याला देश पुढे न्यायचं आहे हेही विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.